हॅलो एव्हरीवन. तर आज आहे चतुर्थी, त्यासाठी आपण साबुदाणाची खिचडी बनवणार आहोत. त्यासाठी मी घेतला आहे बटाटा, मिरची आणि साबुदाणा भिजवलेला. आणि आपलं चौथं इन्ग्रेडियंट म्हणजे शेंगदाणे. त्याला आपण थोडेसे लाल होण्यापर्यंत भाजून घेऊया आणि त्याला काढून घेऊया. नंतर कढईमध्ये मी टाकलेलं आहे तेल. 2 चमचे मी तेल टाकलेलं आहे. त्यामध्ये टाकलं आहे जिरं आणि हिरवी मिरची. मिरचीला थोडे होऊ देऊया आणि आता त्यामध्ये टाकूया आपण बटाट्याला मी बारीक चिरून घेतले आहे आणि त्यामध्ये मीठ टाकून घेऊया आणि झाकण ठेवून थोडे होऊ देऊया. बटाटा झाला की त्यामध्ये आता आपण साबुदाणा टाकूया. साबुदाणा टाकला की त्याला आपण थोडे फिरवून घेऊया आणि झाकण ठेवून परत त्याला थोडेसे होऊ देऊ. जिथपर्यंत आपला साबुदाणा होत आहे तिथपर्यंत मी शेंगदाण्याचे साल काढलेले आहेत आणि त्याला मिक्सरमधून बारीक काढलेलं आहे. आपलं शेंगदाण्याचं कूट तयार आहे, तर त्याला मी साबुदाण्यामध्ये मिक्स केलं आहे. थोडंसं झाल्यावर तर आपला साबुदाणा पण रेडी झाला आहे. दही किंवा निंबूसोबत त्याला एन्जॉय करा.